नको मी तुमचा राकेश जवळ येऊ नको. असं कसं जवळ येऊ नको? इतका छान रोमॅन्टिक माहोल बनवलाय तुम्ही. जवळ तर यावंच लागेल. या ईश्वरीजी नको नको नको. बरं ओरडा 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 अजून ओरडा. या सुद्धा आलेल्या आहे. आपण त्यांना जास्त वेळ वेट करू शकणार नाही, त्यामुळे लवकरात लवकर इनॉग्रेशनला सुरुवात केली पाहिजे. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव इथे लावण्याला आठवण करून देतो आणि तो म्हणतो, मी आधीच सांगितलं होतं ना, मी सिंदूर आल्याशिवाय मी इनॉग्रेशन करणार नाही म्हणून. जोपर्यंत इथे मी सिंदूर येत नाही तोपर्यंत इथे आता इनॉग्रेशनला सुरुवात होणार नाही, हे मात्र नक्की. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी आता म्हणत असते आपल्या रूममध्ये, तो नराधम इथे कधी येऊ शकतो, मला घाबरून जमणार नाहीये, मला इथे अलर्ट राहावंच लागेल आणि त्या नराधमाला धडा शिकवावा लागेल. तर इथे आता लावण्य म्हणत असते की यार, काहीही झालं तरी सुद्धा इनॉग्रेशनला ती मिडल क्लास मुलगी इथे काही पोचणार नाहीये, तुला इनॉग्रेशन माझ्या बरोबरच करावं लागणार. तेव्हा इथे अर्णव हळूच म्हणत असतो की मी सिंदूर, अगं कधी येतेस तू? तू इथे आलीस ना की तुझ्या बरोबर इनॉग्रेशन करायला मला मज्जा येणार आहे, खूप मज्जा येणार आहे तू आल्यानंतर. तेव्हा इथे आता राकेश छान तयार झालेला असतो, परफ्यूम वगैरे तो आता मारतो आणि म्हणत असतो की माझ्या इंदोरी जिलेबी बरोबर मला तर आता खूपच जास्त मज्जा येणार आहे. बरं झालं अर्णव, तू इनॉग्रेशनच्या निमित्ताने मामांना सुद्धा घेऊन गेलास. तिथे आता मामी आणि आकाश ते दोघे जण सुद्धा बाहेर गेलेत. आता इथे अनिताला सुद्धा घरातून बाहेर काढतो आणि मग माझी इंदोरी जिलेबी लवकरच माझ्या मिठीत असणार आहे. ही माझी बावळट बायको, अगं किती आंधळा विश्वास ठेवशील ग माझ्यावरती? इतका आंधळा विश्वास ठेवतेस आणि मी देईन त्या गोळ्या खात असतेस. आता 4-5 गोळ्या दिल्यात तुला, त्याने तू आता 4-5 तास तरी काही उठणार नाहीयेस. तू इथे आता शांतपणे झोपणार आहेस आणि तिथे मी माझ्या इंदोरी जिलेबीची झोप उडवणार आहे, असं इकडे आता राकेश म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी घाबरलेली असते. ती म्हणत असते की इथे रूममध्ये एकटं थांबण्यापेक्षा मी जाऊन अनिता ताईंबरोबर गप्पा मारते. अंजली ताईंबरोबर जाऊन बसली असते, पण त्या तर आता झोपल्यात ना. इथे आता घरामध्ये कुणीच नाहीये आणि तो राकेश या संधीचा फायदा नक्कीच उचलेल. त्यामुळे मी जाते आणि अनिता ताईंबरोबर गप्पा मारत बसते. तेव्हा इथे ईश्वरी येते आणि अनिता बरोबर गप्पा मारत असते आणि त्याचबरोबर तिच्या घरातल्या लोकांबद्दल सुद्धा बोलत असते. तेव्हा राकेश म्हणत असतो, वा ईश्वरी वा, किती छान तयार झालीयस. मला माहितीये तू अनिता बरोबर का बोलायला आलीयस, पण आता अनिता सुद्धा थोड्या वेळात इथून बाहेर जाणार आहे. शेवटीला तुला माझ्या मिठीत तरी यावंच लागणार आहे.